अ, सभागृह नेते म्हणतो. त्या ठिकाणी नियमानुसार सभा चालवण्याची सर्वांची इच्छा आहे आणि सर्वांच्या सोयीनुसार चालवावं ते महत्वाचं. नियम हे सभेसाठी आहेत, या सभा चालवण्यासाठी. सरोज पाटील मॅडमनी जी काही इच्छा प्रकट केली ती बरोबर आहे, पण सचिव साहेब कुठे चुकल्यात असं नाही. ते नियमानुसार त्या ठिकाणी चाललेले आहे. कारण की जर खंड म न अनुसार जर सभा तहकूब झाली तर त्या ठिकाणी आपल्याला पूर्व सूचना देण्याची गरज आहे. ही सभा तहकूब नाही झाली तर ही सभा कंटिन्युएशन मध्ये पुढच्या दिवसावरती जाते. त्याला काय, जर सुट्टी नसेल तर उद्या झाली असते. शनिवार रविवारची ही सुट्टी आल्यामुळे ती सोमवारवरती आली. तिला 2 दिवस पूर्ण दिवसाचं पकडता येत नाही. तरी देखील हे जे नियम आहेत त्यामध्ये खूप साऱ्या त्रुटी आहेत. जेव्हा आपण टेस्ट रन करतो तेव्हा अनेक साऱ्या एरर्स त्या ठिकाणी भेटतात आणि या नियमांमध्ये खूप साऱ्या अमेंडमेंट करण्याची गरज त्या ठिकाणी आहे. आणि पुढच्या वेळेस जेव्हा तहकूब होतील तर त्यावेळेस एक कल्पना लोकांना देणं गरजेचं आहे. कसं आहे, खऱ्या अर्थाने जेव्हा काय बोलले की सर्व बाबींचा निकाल होईपर्यंत किंवा 7 वाजेपर्यंत आपलं कामकाज चालू आहे. सभागृहाला कळतच नाही की सर्व गोष्टीचा निकाल लागलाय की नाही लागला. सभागृहात कधी येतात कधी आपण जात नाही. पण या बाबतीत मला एक हरकत आहे प्रामुख्याने की सचिव कार्यालय हे आयुक्तांच्या अंडर नाही आहे. त्यामुळे आयुक्त महोदय सचिवांना सूचना देऊ शकत नाही. सचिवांना सूचना या फक्त महानगरपालिका स्थायी समिती आणि महापौर या विभागांकडून देऊ शकतात. ही मला बाब प्रामुख्याने ते नोंदवायची आवश्यक वाटते. कारण की आपण सर्व बाबतीत आयुक्तांना त्या ठिकाणी विचारतो, पण आयुक्तांचा या ठिकाणी कार्यक्षेत्र महापालिकेच्या कामकाजा बाबतीत त्या ठिकाणी सीमित आहे. महापालिकेच्या कामकाजा बाबतीत कार्यक्षेत्र हे सचिव, महापालिका, महापौर यापर्यंत राहतं. त्यामुळे ज्या वेळेस सचिव महोदयांना महापौर मॅडम त्या ठिकाणी सूचित करावं की आपल्या सर्व सदस्यांच्या सोयीसाठी सगळ्यांना अवगत केलं तर त्या ठिकाणी उचित राहील. पण आज जी सभा भरवलेली आहे त्यामध्ये नियमाचा कुठेही छेद त्या ठिकाणी दिला गेलेला नाही. तर मी महापौर महोदयांना विनंती करतो की आपण आपलं कामकाज हे नियमानुसार पुन्हा सुरू करावं अशी विनंती या ठिकाणी करतो.